उपसमितीची बैठक जी आहे त्या बैठकीला सुरुवात झाली आणि या बैठकीमध्ये 6 प्रतिनिधी आहेत। विदर्भामध्ये ज्या पद्धतीने कुणबी समाजाला आरक्षणाचा दर्जा जो आहे तो ओबीसी समाजाचा आरक्षणाचा दर्जा देण्यात आलेला आहे। मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला कुणबी समाजाची प्रमाणपत्र देता येतील का या संदर्भातला आढावा जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी घेण्यात आला होता। त्या समितीने एकूण काय त्या समितीची परिस्थिती आहे किंवा त्या मुद्द्यावर आज उपसमितीमध्ये चर्चा जी आहे ती या ठिकाणी होईल। जालनामध्ये मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्जनंतर जाळपोळ झाली आणि राज्यामध्ये ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण समितीच्या संदर्भात जी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमलेली आहे त्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक जी आहे त्या बैठकीला सुरुवात झाली आणि या बैठकीमध्ये 6 प्रतिनिधी आहेत। त्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर गिरीश महाजन, तिकडे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे या बैठकीला जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत। आणि या बैठकीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात यापूर्वी कुठल्या कुठल्या गोष्टींचा आधार जो आहे तो घेण्यात आलेला होता। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जालन्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते की विदर्भामध्ये ज्या पद्धतीने कुणबी समाजाला आरक्षणाचा दर्जा जो आहे तो ओबीसी समाजाचा आरक्षणाचा दर्जा देण्यात आलेला आहे। त्यामध्ये कुणबी समाजामध्ये अनेक मराठा नेते मराठा प्रतिनिधित्व किंवा मराठा समाजाला कुणबी समाजाचे सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे। अशाच पद्धतीनं मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला कुणबी समाजाची प्रमाणपत्र देता येतील का या संदर्भातला आढावा जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी घेण्यात आला होता। आपल्याला जर माहिती असेल तर मे महिन्यामध्ये मार्च अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला कुणबी समाजाची जी प्रमाणपत्र आहेत ती देता येतील का या संदर्भातली एक समिती नेमली होती। या समितीच्या बैठका देखील झाल्या नव्हत्या। त्या समितीने एकूण काय त्या समितीची परिस्थिती आहे किंवा त्या मुद्द्यावर आज उपसमितीमध्ये चर्चा जी आहे ती या ठिकाणी होईल। अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। यामध्ये विधी व न्याय विभागाचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर समाज कल्याणचे अधिकारी, ओबीसी मंत्रालयाचे अधिकारी आणि त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाचे देखील अधिकारी आहेत। या सर्व अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी होईल। आधी चर्चा जी आहे जवळपास 1 तासापूर्वी चर्चा जी मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि त्यानंतर उपसमितीची बैठक ही अधिकाऱ्यांसोबत होईल आणि या सर्व विषयांवर साधक-बाधक चर्चा होईल। साधारणतः ओबीसी समाजाच्या ओबीसी समाजामध्ये जी प्रमाणपत्र आहे जी कुणबी समाजाला देण्यात आलेली होती तशाच पद्धतीची मराठा समाजाला देता येतील का या संदर्भातली चर्चा ही प्रामुख्याने या बैठकीमध्ये होण्याची अपेक्षा आहे। आणि साधारण ही बैठक झाल्यानंतर काही मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांसोबत देखील मुख्यमंत्री जे आहेत ते चर्चा या ठिकाणी करणार आहेत आणि त्यानंतर एक पत्रकार परिषद होऊन मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी संबोधणार आहे अशी माहिती जी आहे ती सध्या या ठिकाणी मिळते आहे। तुर्तास या बैठकीला आता थोड्या वेळापूर्वी सुरुवात झाली आणि साधारणतः आणखी 2 ते 3 तास ही बैठक जी आहे ती चालण्याची शक्यता आहे। प्रजनेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप।